आज आपण पावट्याच्या भाजीची रेसिपी बघूया। पावटे थोडेसे हार्ड असल्यामुळे आपण काय करूया, स्टीलच्या डब्यामध्ये पावटे घेऊन झाकण लावून कुकरमध्ये 3 शिट्ट्या करूया। त्याने काय होते, थोडंसं पावटे सॉफ्ट होतात। सॉफ्ट झाल्यामुळे भाजी करताना एकदम टेस्टी होतं। हे बघा किती छान शिजले। आता कांदा आणि लसूण आपण छान बारीक चिरून घेऊया। चिरल्यानंतर फोडणी देऊया। मोहरी, जिरं, लसूण, कढीपत्ता। आज माझ्याकडे कढीपत्ता नाही आहे। तिखट मसाला, हिंग, हळद घालून छान परतून घेऊया। नंतर पावटे घालून छानपैकी परतून घेतल्यानंतर उकळतं पाणी त्यात घालूया। नंतर शेंगदाण्याची छान घरगुती चटणी घालूया आणि थोडंसं मीठ घालूया। आणि आता मस्तपैकी पाणी उकळतं घातल्यामुळे छान शिजेल। आणि आता 2 शिट्ट्या करून घेऊया आणि बघा किती छान झाली भाजी।